मग इकडं कसं काय एवढं वरती यायचं राहायचं अवघड नाही का जात? मग काय करायचं पोटासाठी ना. फुलं कुठे मिळत आहे? सावकाश. आपल्याला या हरिश्चंद्रेश्वर मंदिरावर अनेक शिल्पाकृती किंवा अनेक रचना पाहायला मिळतात. पाना फुलांच्या असतील, हत्ती असेल किंवा रामाची मी मूर्ती पाहिली. आत्ताच्या ट्रेकर लोकांना काय सांगाल? आत्ताच्या ट्रेकर लोकांना एक मला विनंती करावी वाटते की आता जस्ट माझ्या शहरी सुद्धा प्लास्टिक बॉटल पडलेली आहे. ती प्लास्टिक बॉटल जर विचारात घेतली तर आपण सोबत आणलेलं प्लास्टिक आपल्या सोबतच घरी न्यावं ही माझी विनंती आहे. अखेर आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजेच आपला या गडावरील पहिला टप्पा, पहिलं ठिकाण तिथे आपण पोहोचलो आहोत. आपण कोकण कड्याला पोहोचलो. मात्र एक्साइटमेंट एवढी नाहीच आहे, कारण इथे आजूबाजूला सगळंच धुकं आहे, फक्त आपले चेहरे दिसत आहेत. इथे थोडं जजमेंट घेऊन वरती जायचं, कारण पाऊस झालाय आणि निसर्ग जितका सुंदर असतो तितकाच डेंजर असतो. नमस्कार मंडळी. वीकेंड सुरू व्हायच्या आधीच आपल्याला वीकेंडचे वेध लागतात आणि नकळत आपण भटक्यांची पंढरी म्हणजेच हरिश्चंद्रगडाची वाट चढू लागतो. आणि त्यानुसार आमचा प्रवास सुरू होतो सकाळी 6:30 वाजता. पुण्यातून आपण हरिश्चंद्रगडाकडे निघालोय आणि आपल्याला ऑलमोस्ट हा 4 ते 5 तासांचा प्रवास असणार आहे. खरं तर पुण्यातून आपल्याला खिरेश्वर मार्ग फारच जवळ आहे. मात्र खिरेश्वर मार्ग हा ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे कारने जाताना तुम्हाला जवळ पडतो. मात्र तिथून ट्रेक हा 4 ते 5 तासांचा आहे. या उलट जर तुम्ही पाचनई मार्गे जात असाल तर तुम्हाला कारने पुण्यातून जायला ऑलमोस्ट 4 ते 5 तास लागतात. मात्र ट्रेक करण्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात असं सांगितलं जातं. आणि हेच पाहण्यासाठी आणि हे ॲनालिसिस करण्यासाठी त्याचबरोबर ट्रेकिंगची मजा घेण्यासाठी आम्ही निघालोय हरिश्चंद्रगडाकडे. चला तर मग आज एक्सप्लोर करूया अहमदनगर जिल्ह्यातील दुर्ग भटक्यांची पंढरी म्हणजेच हरिश्चंद्रगड. संपतोय की नाही रस्ता अमोल? काय सकाळपासून कपाळात गोटे गेले पण काय रस्ता संपायला तयार नाही. अरे काय 4 तास झालेत आपण प्रवास करतोय. तर कधी ट्रेकिंग करायची? हरिश्चंद्रगडावर कधी पोहोचायचो? ते बरे मुक्काम करणार आहे. काय ते मुक्कामाची सोय असली पाहिजे झाली चांगली. तिथं जाऊन परत आज शनिवार रविवार आहे वरनं तिथं जर आपल्याला टेंट नाही मिळाला तर मग मला मुश्किल होणार आहे. कोकण कड्यावर झोपायचं कडेला चालला की खाली गेला म्हणायचं. भगवान को प्यारे हो गए. अखेर 5 तासांचा सुंदर असा प्रवास करून आम्ही पुण्यातून चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, ओतूर, कोतूर आणि अखेर पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडाच्या ट्रेक पॉइंटला पोहोचलो. त्यापूर्वी मात्र पाचनई गाव पाहून आपले डोळे स्तब्ध होतात. अतिशय सुंदर अनुभव असतो आणि हरिश्चंद्रगडाला त्याचा हा बेस पॉइंट म्हणजेच पाचनई गाव अतिशय देखणं बनवतो. किती आहे पार्किंग? जागाच नाही ताई. पार्किंग किती आहे पण ते? 100 रुपये दिवसाची. कसं येईपर्यंत ना. नमस्कार मंडळी, मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण चाललोय हरिश्चंद्रगडावर. मागच्या 2 वेळा आपण खिरेश्वर मार्गे हरिश्चंद्रगड केलाय, ज्याला आपल्याला ट्रेकसाठी ऑलमोस्ट 4 तास लागतात. मात्र आता आम्ही पाचनई मार्गे जातोय आणि पाचनई मार्गे ऑलमोस्ट 1.5 ते 2 तासात हा ट्रेक कंप्लीट होतो असा आम्ही अंदाज घेतला आहे. मात्र जाताना आपल्याला काय हडल्स येणार आहेत ते आपण आज बघूया. आणि पाचनई मार्ग की खिरेश्वर मार्ग, कुठला मार्ग आपण इझी वेने जाऊ शकतो किंवा मग ट्रेक किती डिफरंट असणार आहेत तो आज एक्सप्लोअर करूया. आणि इथे आत्ता मॉन्सून असल्यामुळे आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आहे आणि पावसाचं वातावरण होतं आहे, म्हणजे ऊन सावल्यांचे खेळ इथे पाहायला मिळणार आहे. सो ते आज एक्सप्लोअर करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, हरिश्चंद्रगड परिसरात आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळणार आहे
काय ठिकाणं असणार आहे याची संपूर्ण छान पद्धतीने यादी ही वन्यजीव विभागाने दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला हा गड एक्सप्लोअर करताना खूप क्लॅरिटीने एक्सप्लोअर केला जातो आणि खूप व्यवस्थितपणे नॅव्हिगेशन्स आहेत आणि तुम्ही इझिली हा ट्रेक करू शकतात. वाव, जांभूळ, रानमेवा, वा वा वा. ताई किती जण आलात तुम्ही? किती जण आलात? होय, फॅमिली का? वाव, पहिल्यांदा? अरे बापरे, यांना घेऊन तुमचंही पहिल्यांदा आणि यांचं पण का? अरे वा, त्यांना हौस जास्त आमच्यापेक्षा. वा वा, ऑल द बेस्ट. तर मंडळी, आपण ऑलमोस्ट 1:30 वाजता ट्रेकला सुरुवात केली आहे आणि आता आपण ऑलमोस्ट पहिला टप्पाही कंप्लीट नाही केला आहे, पण पावसामुळे थोडासाच पाऊस झाला आहे आय थिंक इकडे आणि त्यामुळे बाजूला बघू शकतात की ऑलमोस्ट थोडा निसरडा रस्ता झाला आहे. बट शूज व्यवस्थित असतील तर चांगलं आहे, व्यवस्थित तुम्ही याल इथे. आणि प्रचंड गर्दी आहे, सो सॅटर्डे संडे मे बी टाळू शकतात जर पॉसिबल असेल तर. काय अमोल, काय वाटतंय? लय भारी वाटतंय. हवा लागणं झाली इथं. 5 नाही मधनं 2च मिनिटाचा ट्रेक झालाय आणि एवढा घाम निघालाय. ट्रेक एकदम उशिरा स्टार्ट झाला. 2 वाजता कुठून ट्रेक स्टार्ट होतो का, एवढा घाम आलाय. कधी पोहोचू वाटतंय? वरी होय, हा? 5 वाजेपर्यंत वरी जाऊ. अच्छा, मागचं जे चढ दिसतोय, हा, पोहोचू का तिथे आज? चढ बघून मला वाटतं वरी जाऊ का माघारी जाऊ. पण तू रोज करायला पाहिजे अमोल. मी रोज करतो. दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह. मंडळी, आपल्यासोबत हे दादा आहेत आणि यांनी ऑलमोस्ट 13 वेळा हरिश्चंद्रगड केला आहे आणि 2 ते 3 वेळा पाचनई मार्गाने ते आलेत. सो तुमचा अनुभव सांगा. आणि पाचनई मार्ग सोपा की खिरेश्वर मार्ग? ते पाचनई मार्ग हा अतिशय सोपा आहे, हा, पण मी प्रत्येक वेळेला जो प्रिफर करतो तो खिरेश्वरचा मार्ग प्रिफर करतो. ओके. कारण त्या ठिकाणावरून गेल्यानंतर मला जंगल आणि जो निसर्ग आहे त्याचा एक हा, हा. वेगळा अनुभव येत असतो. वा, आणि मी आजपर्यंत खिरेश्वर, पाचनई, नळीची वाट, हा. माकडनाळ हे सगळे रस्ते केलेले आहेत. ओके. इव्हन आमचा ज्यावेळेला माकडनाळेचा रस्ता झाला हा हा, त्यावेळेला जुन्नरची वाट सुद्धा आमची बऱ्यापैकी झाली आहे. वाव. अजून एकदा यायचंय जुन्नरच्या वाटेसाठी स्पेशली. आणि सगळ्यात खडतर कोणता आहे मग? सगळ्यात खडतर म्हणजे नळीची वाट आणि माकडनाळ. अच्छा, ओके. आणि तुम्हाला ही आवड कशी लागली, म्हणजे ट्रेकिंगची असेल? माझा मूळचा जुन्नर मधला जन्म असल्यामुळे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच जन्मल्यामुळे आम्ही नेहमीच शिवनेरी किल्ल्यावर असतो अरे वा. आणि त्यामुळे मग ही फिरण्याची आवड आहे. ओके. साधारण किती वर्षापासून, म्हणजे वय काय असेल तुमचं की त्यानुसार? तरी माझ्या अंदाजानुसार मी 12वीला असल्यापासून मी अरे trekking वा, करतोय. मग त्यावेळी तर असे ट्रेकर्सच नाही, नसतील, खूप नाही. शांतता. हो हो. वा वा वा. आणि हे आणि तुमचे मित्र का? हो, हे माझे मित्र आहेत. आमची अजून टीम खाली आहे. होय, किती जणांची टीम आहे? आम्ही टोटल जवळजवळ 13 जण आलेलो आहे. वाव, मग ग्रुपच असतो हो, तुमचा? ग्रुपच असतो आमचा. वा वा वा. आणि आत्ताच्या ट्रेकर लोकांना काय सांगाल? तुम्हाला काय म्हणजे एक नाही, advice आताच्या द्यायचं ट्रेकर तर? लोकांना एक मला विनंती करावी वाटते की आता जस्ट माझ्या शेजारी सुद्धा प्लास्टिक बॉटल पडलेली आहे. अरे, अरे, हा. ती प्लास्टिक बॉटल जर विचारात घेतली तर हा. आपण सोबत आणलेलं प्लास्टिक आपल्या सोबतच घरी न्यावं, वा ही माझी विनंती आहे. वा वा वा, चालेल, धन्यवाद. Thank you. मित्रांनो, हवा इतकी शुद्ध आहे, इथे आल्यानंतर जो अनुभव आहे कमाल आहे. आणि बॅक साईडला पाचनई धबधबा पाहू शकतात, खूप सुंदर अनुभव आहे. हरिश्चंद्रगडाला जितक्याही वेळा याल तो कमीच आहे, कारण प्रत्येक ऋतूत तो आपल्याला वेगवेगळा दिसतो. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा ऑलमोस्ट आय थिंक त्यावेळी ना पाऊस पडून गेला होता, सो तोही नजारा खूप सुंदर होता. आत्ता आम्ही खास आलो आहे ते क्लाउड फॉर्मेशन पाहण्यासाठी, कोकण कड्यावरून जे दिसतं, त्यामुळे तो अनुभव बघायचा आहे आणि पाचनईचा मार्ग एक्सप्लोर करायचा आहे. आता थोडाच वेळ झाला आहे, आम्ही लिंबू सरबत घेण्यासाठी थांबलो आहे आणि खूपच थकवा येतो आहे ॲक्च्युली, कारण सुरुवातीचा टप्पा असा असतो की जिथे आपल्याला बराच थकवा येतो आणि त्यानंतर आपली बॉडी यूज टू होते आणि ट्रेक इझी वाटू लागतो. सो तो हा टप्पा आहे. आम्ही आता लिंबू सरबत पिऊन पुढचा प्रवास स्टार्ट करणार आहे. चलो, कभी माझं सरबत. Cheers guys.
बापरे, नाईस. तर मित्रांनो, यांनी बऱ्यापैकी हा ट्रेक सोपा केला आहे आणि त्यामुळे ही शिडी लावल्यामुळे कोणीही इझिली येऊ शकतं. आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की इथे येणारा ट्रेकर हा प्रत्येक वयोगटातला माणूस आहे आणि त्यामुळे त्यांनी रेलिंगची जी काळजी घेतली आहे ती खूप सोयीस्कर आहे. रेलिंग असल्यामुळे तुम्ही इझिली हा ट्रेक कंप्लीट करू शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही पाहताय मागे जे पाचनई गाव ते इतकं सुंदर दिसतं इथून आणि त्यामुळे हा अनुभव अधिक समृद्ध होत आहे आणि त्याच पद्धतीने आपला हा ट्रेक सुरू आहे. हा वाव. वरती बॅटरी टिकवा खूप टिकेल, पॉवर बँक आहे. मित्रांनो, आपण मागचा काही टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला ही अशी दगडी कातळात उभी असलेली भिंत म्हणू शकतो तो डोंगराचा कडा दिसतोय आणि वरतून इतके छान सुंदर धबधबे आणि झरे वाहत आहेत आणि त्यामुळे इथून जाताना आपल्याला एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो, एक वेगळा अनुभव आहे. आणि त्यानंतर वरती आभाळ आलाय आणि त्यामुळे इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. आम्ही ज्यावेळी निघालो होतो तेव्हा ऊन होतं करकरीत आणि आता पावसाचं वातावरण झालंय. फार एन्जॉय करतोय, भारी आनंद घेताय. तर मंडळी, आपण बऱ्यापैकी चढाई केली आणि आता हा जो अंतर्वक्र पाहत आहात, या अंतर्वक्रपासून जात असताना तुम्ही पावसाळ्यात वगैरे इथे थांबू शकतात आणि थोडासा आडोसाही घेऊ शकतात. इथे येणारा, मी जसं म्हटलं की प्रत्येक वयोगटातला प्रत्येक माणूस इथे येतोय. आत्ताच आम्ही एक असे हँडिकॅप व्यक्ती पाहिलेत जे काठीने इथपर्यंत आलेत आणि ते हा गड चढतायत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रेरणेची गरज आहे, असे प्रश्न आपल्याला इथे आल्यानंतर पडतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला हा गड देत असतो. ती जिद्द आणि तो पेशन्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. बघणार, अरे आभाळ दाटून आलंय, केवढे ढगते. सर बेसुर नका गाऊ. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी इथे आपल्याला ना ट्रेकर्स पाहायला मिळत आहेत. इतकी गर्दी झाली आहे आणि त्यामुळेच याला भटक्यांची पंढरी असं म्हटलं जात असावं. आणि इथे दुर्ग भटके इतके आहेत की प्रत्येकाला हे स्वर्गसुख अनुभवायचं आहे आणि तोच अनुभव आम्ही घेतोय. या पूजा ट्रॅव्हल स्टोरीज. थँक्यू. पाऊस आला जागेवर थांब. जागा येत थांबाया. येऊ का आम्ही? आयुष्यभर अरे यार, मला चष्मा नाही लावता येणार. चष्मा काढून ठेवा. आपल्याला बरं यार, फुलं कुठे मिळत आहे? सावकाश सावकाश. चपला तोडल्या का? हाऊ आर यू फीलिंग? पटकन आपल्या गडावर जावं म्हणलं होतं, पण या ठिकाणी पाऊस आलाय, निम्म्यावरच पाऊस आलाय. आता वरी पोहोचायचं कसं प्रश्न पडलाय. आणि आम्ही तर बरीच स्वप्न रंगवून आलो होतो की कोकण कड्यावर आम्हाला क्लाउड फॉर्मेशन मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल. पण क्लाउडचं फॉर्मेशन इथंच झालं आणि एकत्र येऊन पाऊसच पडायला लागला इथं डायरेक्ट. तू बोल ना. मी आडवं तर नाही येत तुला. नाही. 2 सेकंड. वरती गर्दी आहे. अरे टँकर आला ना, सगळीकडे पाणी पाणी झाले. आता मला वाटत नाही की आम्ही वर जाऊ शकता, कारण आमच्याकडे बऱ्यापैकी सगळं भिजणारं सामान आहे. जर जायचं असेल वर तर सगळं साहित्य आपल्याला भिजवत वर जावं लागेल. फीलिंग प्रशांत. मित्रांनो, आता आम्ही एकदम घाईघाईत वर चाललो होतो. प्रवीण वर गेला, म्हणलं आम्ही फास्ट जावं. समोर इतकं आबाळ आलं होतं, मला वाटत नव्हतं की पाऊस येईल. मला वाटायचं की असंच आबाळ आहे, क्लाउड फॉर्मेशन चाललंय. पण इतका भयंकर पाऊस आला आणि आता इथून तुम्हाला दिसणार नाही. पुढे गेल्यानंतर तुम्हाला धबधब्याचं एकदम रौद्र असं रूप दाखवतो. आणि आता मला पुढे काय करावं कळणार. तोपर्यंत मी म्हणलं की आता चेरी खातो इथं, त्यामुळे मी चेरी खातो. प्रवीण तू पण तरी.
तर मित्रांनो, या आडोशाचा उपयोग तुम्हाला अशा पद्धतीने होऊ शकतो. आम्ही निघालो होतो खरं तर खूप प्रचंड स्पीड होता आणि आम्हाला 1.5 तासात वरती पोहोचायचं होतं. मात्र पावसाचा वेग इतका होता, इतकं आभाळ भरून आला आणि अचानक प्रचंड पाऊस सुरू झाला. त्या मुसळधार पावसाने आमचं सगळं सामान भिजवलं आणि आमच्याकडे एकच वॉटरप्रूफ बॅग होती आणि त्याच्यात आम्हाला ड्रोन असणं आवश्यक होतं. त्यामुळे तो ड्रोन नसल्यामुळे आमची चांगलीच फजिती झाली. मात्र आता काही काळ इथे थांबल्यानंतर आता आम्ही ड्रोन शॉट घेणार आहे, कारण देर आहे दुरुस्त आहे. आम्हाला छान असं मोकळं स्वच्छ आभाळ मिळालंय आणि अजिबात पावसाचा वेग नाहीये आणि हे दोघं इतके एन्जॉय करताय की यांना आता काही वरती आपण पोहोचो ना पोहोचो यांचा एन्जॉय कायम राहणार आहे. आणि आता आपण ड्रोन शॉट घेऊया. चला मित्रांनो, जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर असं काळजी घेऊन आपल्याला ड्रोन उडवावा लागतो. याने आधी पावसाचं वातावरण आणि किती पाऊस पडतो हे पाहिलंय, त्यानंतर आता आम्ही ड्रोन शॉट घेणार आहे. काय बरोबर का? पाऊस आहे का? पाण्याचे थेंब असल्यामुळे आम्ही ड्रोन शॉटसाठी जास्त घाई नाही करणार, कारण की आमच्याकडे एकच ड्रोन आहे आणि तो पण अजून इथं दुखतोय. किडनी मॅच केली आहे बहिणे. तर मित्रांनो, मस्तपैकी पावसाचा आनंद घेऊन आणि चांगलीच फजिती करून आता आम्ही ऑल सेट झालोय पुढे हरिश्चंद्रगडाच्या नॉर्मल कंटिन्यू ट्रेक करण्यासाठी. पाऊस कमी झालाय, सो चला बघूया. वाटेत आपल्याला बरेच धबधबे लागणार आहे, फार मजा येणार आहे, कारण पावसातला हरिश्चंद्रगड आणि निसर्ग खूप सुंदर दिसतो. चला. मित्रांनो, ह्या धबधब्यापासून आलोय मगाशी. याला अजिबात पाणी नव्हतं, आता एवढं पाणी आलंय आणि वरतून कोसळतोय. आवाजही इतका आहे आणि प्रचंड वेगळं वातावरण झालंय. निसर्गाने इतक्या पटकन रंग बदललाय आणि खरंच निसर्ग खूप सुंदर दिसतोय. तर मित्रांनो, हा ब्रिज लागलाय आणि इथूनच आपल्याला अर्धा तास वगैरे लागणार आहे असं त्या दादांनी सांगितलंय. मात्र इथे थोडं जजमेंट घेऊन वरती जायचं, कारण पाऊस झालाय आणि निसर्ग जितका सुंदर असतो तितकाच डेंजर असतो आणि त्यामुळेच आता आपल्या त्या जजमेंटनुसार पुढचा ट्रेक करूया. चला. मंडळी, संपूर्ण वाट चिखलाची झाली आहे आणि त्यातच आम्ही चाललोय. चला बोल. अमोलचा वेग मंदावलाय पावसाच्या वेगानुसार. बैठ के चल जाइए, बैठ के उतर यार, बैठ के उतर. मित्रांनो, आता आम्ही केळी वगैरे खाल्ली. तुम्हीही जर इम्युनिटी वीक असेल तर केळी कॅरी करू शकतात और कुठलंही फ्रूट कॅरी करा, जेणेकरून तुमची एनर्जी कायम राहील आणि ट्रेक करताना अजिबात वीकनेस येणार नाही आणि मजा येईल. पावसाळ्यात आपली एनर्जी ड्रॉप होते, सो त्यामुळे ही काळजी घ्या. आणि आता आम्ही ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटात हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ असणार आहोत. अतिशय सुंदर फिलिंग आहे. पूर्ण भिजलोय पावसाने, पण आनंद कायम आहे आणि दुप्पट झालाय, कारण पाऊस पडून गेल्यानंतर निसर्ग अप्रतिम दिसतोय. सो प्रवीण, हाऊ आर यू फीलिंग? व्हेरी नाईस. वा, मजा येते. वा 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 वा. हा तुझा कितवा टाइम आहे रे? हरिश्चंद्रगडावर हा 6 ते 7 वाजता अंदाजे. वाव. आणि आधी कोणत्या मार्गे गेलाय तू? खिरेश्वर मार्गे गेलेलो, याच्या आधी जितके नाही गेलो. पहिलीच वेळ आहे ही माझी. 5 नाही मार्गे येतोय, पण हा ट्रेक खिरेश्वर पेक्षा खूप कमी चालायला आहे आणि तितका अवघड पण नाही. त्यामुळे या मार्गाने यायला लोक खूप
प्रिफर करतात। मित्रांनो, हरिश्चंद्रगडाला अनेक वाटा जरी असल्या तरी तुम्ही ज्या साईडने जास्त लोक येत आहेत ती वाट फॉलो करा, कारण इथे चुकण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी हरिश्चंद्रगड जास्तच फेमस आहे। मागे तुम्ही पाहू शकतात ढगांचं काय फॉर्मेशन झालंय। म्हणजे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, ट्रेक प्रेमी असाल, तुम्ही गिर्यारोहक असाल किंवा दुर्गवेडे असाल तर हा गड तुम्हाला अजिबात निराश करणार नाही, कारण इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि वेगवेगळ्या रूपात हा हरिश्चंद्रगड दिसतो आणि तो प्रत्येक वेळी वेगळा दिसतो। मी मागच्या वेळी आले होते तेव्हा ऑलमोस्ट पाऊस पडून गेला होता, त्यामुळे तो वेगळा पाहायला मिळाला। आणि आत्ता जो पाहणार आहे आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे चाललोय आणि तिथे ऑलमोस्ट पोहोचलो आहोत। 15 मिनिटाचा रस्ता होता आणि त्यानंतर जो व्ह्यू आम्हाला समोर पाहायला मिळतोय तो ड्रोनमध्ये कॅप्चर करतोय। चला तो एक्सप्लोर करूया। मला एक गोष्ट हरिश्चंद्रगडाची प्रचंड आवडते, इथे तुम्हाला ज्या वनस्पती पाहायला मिळतील, जी वनस्पतींची विविधता इथे आहे ती आपल्याला दुसऱ्या कुठल्या गडावर पाहायला मिळणार नाही कदाचित, कारण ही डोंगररांग खूप जास्त समृद्ध आहे आणि जैवविविधतेने नटलेली आहे। आणि आत्ता आम्हाला जो व्ह्यू मिळतो इथून आपल्याला हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर विजिबल होत आहे, तो तुम्हाला दाखवते। हे जे कळस दिसतोय, हा जो कळस दिसत आहे हा कळस म्हणजेच आपला मोस्ट अवेटिंग हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि केदारेश्वर गुफा तिथे आहे आणि ती पाहण्यासाठी आता आपण घाई करत आहोत। चला मित्रांनो, लास्ट टाइम मी ज्यावेळी खिरेश्वर मार्गे आले होते तेव्हा त्या ज्या समोर झोपड्या आहेत तिथे पोहोचल्यानंतर सुस्कारा टाकला होता की अखेर आम्ही पोहोचलो आणि यावेळी आम्हाला खूप लवकर त्या झोपड्या दिसत आहेत, त्यामुळे आत्ताचा थकवा त्या कंपॅरिझनमध्ये फार कमी वाटतोय। बट स्टील तो जो सुकून आहे किंवा ते जे फिलिंग आहे ते सिमिलर आहे। मित्रांनो, हा जो मार्ग आहे तो येतो खिरेश्वर मार्ग आणि या बाजूने आपण पाचनई मार्गाने स्ट्रेट आलो आणि आत्ता आपण जातोय हरिश्चंद्रेश्वर मंदिरामध्ये। इथे तुम्हाला अजिबात स्नॅक्स वगैरेचं टेन्शन नाही आहे, इथे खूप सारे स्नॅक्स सेंटर्स आहेत आणि समोर आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर। भयानक सुंदर दिसतंय, कारण काळ्या पाषाणातली मंदिरं खरंच खूप देखणी दिसतात आणि पाऊस पडून गेल्यानंतर त्याचं सौंदर्य अजून जास्त खुलून येतं, त्यामुळे ट्रेकर्स लोकांना हे ठिकाण खूप जास्त आकर्षित करतं। चला तिथे जाऊनच पाहू। तर मित्रांनो, अखेर आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजेच आपला या गडावरील पहिला टप्पा, पहिलं ठिकाण तिथे आपण पोहोचलो आहोत आणि आत्ता आमचा असा प्लॅन आहे की केदारेश्वर आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे कंप्लीट केल्यानंतर आपण वरती कोकणकडा पाहण्यासाठी जाणार आहोत। मात्र यावेळी आपण गुहा सुद्धा कव्हर करणार आहोत, कारण लास्ट टाइम आपलं पावसाच्या कारणामुळेच ते करणं नाही झालं। मात्र यावेळी आपल्याला संपूर्ण हरिश्चंद्रेश्वर एक्सप्लोर करायचं आहे, तारामती शिखर सुद्धा पाहण्याची इच्छा आहे। मात्र आता कोकणकड्याला किती वाजता पोहोचतो हे आमचं वातावरण आणि आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिरात किती वेळ घालवतो यावर डिपेंड आहे, कारण आतमध्ये मंदिर खूप सुंदर आहे। विश्वास नसेल तर चला पाहू। मित्रांनो, ही सप्तर्षी पुष्करणी ही आपण इतक्या सुंदर दिसते ह्या वेळी। पुष्करणी म्हणजे जिथे पाण्याचं एक कुंड असतं तो हा परिसर आहे आणि हरिश्चंद्रगडावर आल्यानंतर हा सुकून सगळ्यात जास्त छान असतो। तर मित्रांनो, हे कुंड धोकादायक आहे आणि काही दिवसांपूर्वी इथे जीवितहानी झाली आहे असं म्हटलंय आणि त्यामुळेच इथे अजिबात पाण्यात उतरण्याचा मोह करू नका, कारण आत किती खोल आहे आणि काय आहे स्ट्रक्चर आपल्याला माहिती नाहीये। आणि मागे त्याच्याच बाजूला तुम्हाला हे जे मंदिर दिसतंय ते आहे आपल्या लाडक्या हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि आतमध्ये शिवलिंग आहे। आतमधला परिसर एक्सप्लोर करू चला। मित्रांनो, हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आपण आता प्रवेश करणार आहोत। अतिशय सुंदर मंदिर आहे आणि प्राचीन कालीन असल्यामुळे याचं गर्भागारही तितकंच सुंदर आहे।
वा. हर हर महादेव. मित्रांनो, आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आहोत. तुम्ही पाहतायत पावसाच्या या धारा या मंदिरावर पडल्यानंतर मंदिर अतिशय देखणं दिसतंय आणि आतमध्ये जी शिवलिंग आहे आणि शिवपिंड आहे त्याच्यावर अनेकांनी आपला फुलांचा अभिषेक केला आहे. त्यामुळे इथलं हे श्रद्धास्थान अजून जास्त सुंदर झालं आहे. इथल्या आवारात तुम्हाला अजिबात नकारात्मकता जाणवणार नाही. जेव्हापासून तुम्ही आतमध्ये प्रवेश केला ना, मला इतकं शांत वाटतंय. वाव. आत तर काहीच नाही. हे आहे सिद्ध मंदिर महाविष्णू. मला प्रश्न पडेल मला हे नाव कसं कळलं, तर इथे यांनी यावर नाव दिलंय. अदरवाईज या मूर्ती लक्षात नाही येणार अशा आहेत. जर तुम्ही स्थापत्य कलेचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला आर्किटेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर हे मंदिर चुकवू नका. खूप देखणं याचं डिटेलिंग आहे आणि जे तुम्हाला जास्त आनंदित करेल. ताई, पाणी घेतात का इथून? अच्छा, इकडे राहता का? हा, ओके ओके. ते कधीपासून आहे तुम्ही इथं? गेल्या वर्षीपासून येतच. आधी कुठे होते आणि हा पेठाची वाडी. मग कसली वाडी? पेठाची वाडी. अच्छा, पेठाची वाडी नगर पाचनाईच्याच इथं आहे का? अच्छा अच्छा. मग इकडं कसं काय एवढं वरती यायचं राहायचं अवघड नाही का जात? मग काय करायचं पोटासाठी ना. इथे तुमचं हे का स्नॅक्सचं? अच्छा अच्छा. मग पावसाळ्यात वगैरे येतात की नेहमी असतात? पावसाळ्यात फक्त शनिवार रविवार ना. हा, अरे वा, चांगलंय चांगलंय. थँक्यू. मित्रांनो, इथे तुम्हाला अनेक महादेवाच्या पिंड पाहायला मिळतात आणि त्यामुळेच इथे प्रत्येक गुफेमध्ये एक एक पिंड आहे आणि ती प्रत्येकाची रचना वेगवेगळी आहे. इथे पाणी साचल्यामुळे आपण आत नाही जाऊ शकत, मात्र यावरही रोज अभिषेक केला जातो आणि नॅचरल अभिषेक म्हणजे नैसर्गिक पाणी तर पडतच आहे. त्यामुळे हेही ठिकाण देखणंच दिसतंय. हा हा हा. इथून इथले गावकरी पाणी नेतात आणि वरती पाण्याची सोय होते. मित्रांनो, पाण्याचं हे टाकं पाहत असताना आपल्याला मध्येच हा एक शिलालेखाचा प्रकार म्हणू शकतो, एक शिल्पाकृती म्हणू शकतो. ती इतकी सुंदर, याच्यावर जणू शिवलिंग आहे आणि त्यावर अभिषेक केला जातोय असा सुंदर शिलालेख आहे हा. वाह, विठ्ठल रुक्मिणी, तुम्ही तर मन प्रसन्न करून टाकलंय. सुंदर. आपला उजेड पडू नाही द्यायचा म्हणजे त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. काय सुंदर आहे ही मूर्ती. खूप छान वाटलं पाहून. हे एक दुसरं पाण्याचं टाकं आहे ज्यातून गावकऱ्यांना अजिबात पाण्याची कमतरता नाही आहे. या ठिकाणी संपूर्ण गुहा ही पाण्याने भरलेली आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच हाही एक नंदी पाहायला मिळतो. याचं तोंड तुटलं आहे, मात्र माझा असा अंदाज आहे हे एकाच दगडामध्ये असल्यामुळे, एकाच कातळात असल्यामुळे याची थोडी पडझड झाली आहे, मात्र तरीही तो सुंदर दिसतो. आणि यामध्ये तुम्हाला कॉइन्स पाहायला मिळतील. हे कॉइन्स म्हणजे इथे नवस बोलून जातात लोक.
अशा गुफेत जाण्याची मी तर हिंमत नाही करू शकत, कारण आतमध्ये संपूर्ण अंधार आहे. पूर्ण मंदिरात ही एक शांत मूर्ती जी आपल्याही मनाला अजून शांत करते. तर मित्रांनो, आपल्याला या हरिश्चंद्रेश्वर मंदिरावर अनेक शिल्पाकृती किंवा अनेक रचना पाहायला मिळतात. पाना फुलांच्या असतील, हत्ती असेल किंवा रामाची मी मूर्ती पाहिली. सो अशा पद्धतीने यावरची रचना आहे. या मंदिराचा इतिहास आपल्याला कुठेच वाचायला मिळत नाही. मी अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र या मंदिराचा इतिहास पाहायला मिळाला नाही. मात्र इथे आल्यानंतर तुम्ही स्वतः अनेक गोष्टी अॅनलाइज करू शकतात, कारण यावर आपल्याला अनेक गोष्टी, अनेक शिल्प, अनेक मूर्ती आहेत, जेणेकरून तुम्हाला इथला इतिहास सेल्फ एक्सप्लेनेटरी होईल. आणि अशा पद्धतीने आम्ही हा परिसर एक्सप्लोर करतोय. आता आम्ही चाललो केदारेश्वर गुहेत, ज्याचा इतिहास, ज्याची मान्यता खूप वेगळी आहे, ती सुद्धा आता आपण पाहणार आहोत. चला. 2 सेकंदापूर्वी सगळंच दिसत होतं आणि आता अजिबात काहीच विजिबल नाहीये, फक्त माणसांची हालचाल दिसतीये. मंदिर तर ऑलमोस्ट ढगामध्ये गेलंय. कारण आता आपण केदारेश्वराकडे निघालो आहोत. मात्र रस्ता बऱ्यापैकी निसरडा आहे. अजिबात लाजायचं नाही, खाली बसायचंय आणि इथून खाली जायचं. आम्हाला शॉरिटी येत नाहीये उजेड असेल की नाही, मात्र तेच पाहण्यासाठी आता चाललोय. जर उजेड नसेल तर काहीच शूट होणार नाही, मात्र अनुभव वेगळा असणार आहे, कारण ढगात गेलेलं संपूर्ण मंदिर आहे आणि ही गुहा इथून सुद्धा विजिबल नाहीये. थांबा, दाखवते. काहीतरी दिसतंय का? पण दिसतंय का काही? वाव मित्रांनो, हे खरंच स्वर्ग आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आजूबाजूला पाणी जे दिसतंय, निसर्ग दिसतोय आणि त्यामध्ये हा ब्रिज बनवलाय आणि आपल्याला या गुहेत जाण्यासाठी हा रस्ता आहे. खूप सुंदर पद्धतीने इथलं नियोजन आहे. रिस्की अजिबातच नाहीये. अनुभव फार सुंदर आहे. खूप म्हणजे एक वेगळं विश्व आहे इथे आल्यानंतर. सो ते अनुभवा नक्की या इथे यार, वेळ घालवू नका. चला, आता कुठे जवळ आल्यानंतर आपल्याला हे गुहा, ही केदारेश्वर गुहा विजिबल झाली आहे. आतमध्ये आपल्याला पाहायचंय ते मंदिर, ते शिवपिंड, ती शिवलिंग दिसते का? आई शपथ. काही लोक इथे आय थिंक साधना करत आहे, मेडिटेशन करत आहे. आपण त्यांना अजिबात डिस्टर्ब नको करूया, पण छान फीलिंग आहे. लुक ॲट द व्ह्यू. दिसतंय का लोक इथे? दिसतंय थोडं थोडं अंधू. मित्रांनो, आपण हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर गुहेत सुद्धा जाऊन आलो. केदारेश्वर गुहा संपूर्ण अंधारमय झाली होती पावसामुळे. आता आपण कोकणकड्याच्या दिशेने निघालोय आणि कोकणकड्याला जाण्यासाठी हा सगळ्यात डिफिकल्ट पॅच असतो. सो तो आमचे सर करत आहेत. बेटा, हाँ, देखो ये लड़की कैसे चढ़ के जा रही है. ये खुद गढ़ पर चढ़ रही है. Yes, you can do it. This is very very easy for you. मित्रांनो, तो पॅच चढून आलो आपण आणि आता आम्ही स्नॅक्स करणार आहे. प्रचंड भूक लागली आहे. तुम्ही सुद्धा इथे येऊन थकला असता एवढ्या वेळात. आणि आजूबाजूला धुकं आहे, पावसामुळे भूक लवकर लागते आणि तसंच झालंय. गडावर अनेक लोक ट्रेकिंगसाठी येतात आणि काही लोक निवांत क्षण घालवण्यासाठी येतात. त्यापैकी हे कपल खूप छान आनंद घेतोय. चहा पिऊन जे वाटणार आहे, कारण पूर्णच भिजलो आहोत. थँक्यू प्रवीण. मित्रांनो, लास्ट टाइम ज्यावेळी आलो होतो तेव्हा इथे सुंदर वातावरण होतं, कारण विविध ठिकाणाहून सूर्यप्रकाश येत होता. मात्र आज सूर्य जरी नसला तरी प्रकाश कायम आहे आणि त्याचं जे हे रूप पाहतायत, जे छान किरण आले, त्यामुळे खूप छान दिसतो हा परिसर.
हरिश्चंद्रेश्वर मंदिरातून वरती आल्यानंतरचं वातावरण तुम्हाला खरंच खूप आनंदित करून टाकतं, कारण संपूर्ण जंगलाचा परिसर आहे आणि फक्त काही जो भाग आहे त्यातून जे प्रकाश येतोय त्याने तो अतिशय सुंदर दिसतो. एखाद्या फिल्मचा सीन असावा इतकं ड्रामॅटिक वातावरण आहे. चला पुढचा ट्रेक कंटिन्यू करू. आलो आलो, कुठेस मित्रांनो? वातावरण अतिशय सुंदर झालंय आणि त्यामुळे आमचा मूड खूप लिफ्ट झालाय आणि पोटातही अन्न गेलंय, त्यामुळे आमची बडबड सुरू झालीये, गप्पा करतोय आणि हा परिसर विशेषतः खूप सुंदर आहे. जाताना फार मजा येते. तर मित्रांनो, बाजूला धुकं पाहू शकतात. हे आहे डोळ्या आणि धुक्यांचा खेळ चालू आहे एकदम, आणि समोर काहीच विजन क्लिअर नाहीये. फक्त आपण एका रेषेत चाललोय, जसं माणसं दिसतात तसं चालू लागतं. मात्र हरिश्चंद्रगडावर आल्यानंतर आपल्याला एक आठवण प्रकर्षाने आठवते, जी घटना इथे 2023 मध्ये घडली होती. आणि त्याचं मुख्य कारण हे धुकं आणि इथला पाऊस हेच होतं. आणि सेम वातावरण आज आहे आणि सेम वातावरण प्रत्येक पावसाळ्यात तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्हाला ती घटना माहिती नसेल तर झालं असं होतं, 6 मित्र होते हरिश्चंद्रगडावर, गड पाहायला आले, मस्त ट्रेकिंग वगैरे झालं आणि ते वाट चुकले. वाट चुकल्यानंतर त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी असलेलं सगळं काही संपलं. त्यांनी अनेक प्रयत्न केले, आजूबाजूला कुणीच त्यांना मदतीसाठी नव्हतं आणि संपूर्ण गडावर फक्त एकटे ते असेच फिरत राहिले. आणि शेवटी अखेर एकाचा मृत्यू झाला, कारण संपूर्ण रात्रभर पाऊस पडत होता आणि ती रात्र खरंच त्यांच्या आयुष्यातली काळी रात्र म्हणू शकतो, इतकी डेंजर होती. सो असे प्रसंग इथे खूप जास्त घडतात आणि त्यामुळेच गडांवर जात असाल, पावसाळ्यात जात असाल तर खूप जास्त काळजीपूर्वक जा. जर तुम्हाला रस्ते माहिती असतील त्याच रस्त्यांचा वापर करा, माहिती नसतील तर पाऊस थोडा थांबू द्या, त्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी येऊ शकतात. आपण उन्हाळ्यात ज्यावेळी हा ट्रेक करतो तेव्हा ही झोपडी म्हणजे कोकण कड्याला ऑलमोस्ट पोहोचलोय हे ठिकाण असतं. आणि आता संपूर्ण इथले ज्या वस्ती आहेत त्या गडप झाल्यात. धुक्यांचा परिसर असल्यामुळे आपल्याला समोरचंही काहीच दिसत नाहीये. माणसं तेवढी, माणसांची हालचाल दिसतीये आणि त्या दिशेने आपण चाललोय. रान हळद असं या फुलांचं नाव आहे. मित्रांनो, कोकण कड्याला आपण पोहोचणार आहोत आणि आता आजूबाजूला धुकं आहे, ढगांनी पूर्ण कोकण कडा झाकला गेलाय आणि इथला परिसरही झाकलाय. मात्र इथे खूप छान वातावरण आहे, हवा खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला आपल्याला काहीच दिसत नाहीये, पण छान वाटतंय, हे शाश्वत आहे. बाकी आम्ही आता कोकण कड्याच्या दिशेने जाणार आहोत. चला मित्रांनो, कोकण कडा पाहूया. आता काहीच दिसत नाहीये, मात्र आजचा व्ह्यू आणि उद्या सकाळचा व्ह्यू असं तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, आपण कोकण कड्याला पोहोचलो. मात्र एक्साइटमेंट एवढी नाहीच आहे, कारण इथे आजूबाजूला सगळंच धुकं आहे, फक्त आपले चेहरे दिसत आहेत आणि आपल्या सोबत्यांचे चेहरे दिसत आहेत. आता आम्ही टेंट टाकून, म्हणजे आमच्या सोबत टेंट आणला आणि पहिल्यांदाच आम्ही टेंट टाकून इथे हरिश्चंद्रगडावर मुक्काम करणार आहे. सो आजचा अनुभव एक्साइटिंग असणार आहे, कारण स्वतःच्या टेंटमध्ये झोपण्याचं फिलिंग डिफरंट असतं. सो आता त्याचा सेटअप करतो आणि मग आम्ही जेवण वगैरे करू, थोडासा रिलॅक्स करू आणि त्यानंतर नेक्स्ट प्लॅन करणार आहोत. अमोल सर ब्लॉगर आहे आमच्यात आणि त्यांचा आज डिसिजन होता टेंट घेऊन येण्याचा. त्यांना हरिश्चंद्रगडावर स्वतःच्या टेंटमध्ये मुक्काम करून पाहायचं आहे आणि खालपासून वरपर्यंत येईपर्यंत टेंट सोबत ठेवणं हे पण एक चॅलेंज असतं. ते त्यांनी बखूबी पेललं आहे. बघू आता सरांची एक्साइटमेंट आणि हे किती जास्त पद्धतीने इम्प्लिमेंट होतंय. मित्रांनो, हा असा लुक असतो टेंटचा. हे जे आहेत कट्स ते असे बसवायचे आणि त्यानंतर टेंट मस्त सेट करायचा.
टेंट व्यवस्थित सेट नव्हता झाला. सो तुमच्याकडे तेवढ्या स्टिक असेल तर तो एकदम प्रॉपर टेंटचा शेप घेतो आणि छान मस्त पद्धतीने टेंट सेट झाला आहे. डिकेथलॉनमधून आम्ही हा टेंट घेतला होता 3 पर्सनसाठीचा. मित्रांनो आता पुढचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. ओ हो हो वाव सई आयो येस दिस इज डन. सर पण पाक तुम्ही 2-3 महिने जाणून ठेवला असेल. नाही हा आणावं लागते पावसात. तो मला मेसेज करून ठेवला म्हणलं व्हॉट्सअपला. मी बघितलं पण तुम्ही नेटवर्कच्या बाहेर आले. हा एकदा आमच्या एकदा आल्यावर आणि पुन्हा तुम्हाला पोचला पाच झाला ना आम्हाला काही काळजी नाही. नाही तेच आणि तसं काय इथं कधी 1-2 मास खपते ते. नाही पण मग इतर दिवशी काय होते जर कोणीच नसलं ना मग अवघड होते बाकी काय नाही. ते तिकडे जे सोलार बसवले होते मोठ्या मोठ्या पाईपाचे ते गेले की ते पण ते आणले कसं होतं सामान वगैरे. डोक्यावरती लुटून आणलं सगळं माणसाने गावकडे. होय तो काय जरा एवढं आणायचं पण जात होता ते काढून का टाकलं पण. हा आता तो खात्यावर लावून नाही देत. होय. तर मित्रांनो आता आम्ही झोपलोय पण दिवसभर खूप भिजलो. कपडे आमचे पूर्ण पावसाने ओले झालेत. अखेर आमच्याकडे एवढाच ऑप्शन आहे की आम्ही इथे ही जी टेंटची दोरी आहे त्यावर बनियान वगैरे वाळत घातले आहेत. जे नेसेसरी गोष्टी आहेत नेसेसरी कपडे असणार आहे उद्यासाठी ते आम्ही अशा पद्धतीने जुगाड केला आहे. अशा प्रकारे आपण हरिश्चंद्रगडावर एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला इंद्रवज्र पाहायचा आहे म्हणून हा मुक्काम केला आणि तो आम्हाला दिसला का हेच सांगणारा पुढचा एपिसोड असणार आहे आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवसाचा हा एपिसोड पाहायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड.